बांधकाम कामगार कल्याण या साईटवर आल्यानंतर बांधकाम कामगार नूतनीकरण यावर क्लिक करायचं आहे व इथं आल्यानंतर न्यू रिन्युअल यावर क्लिक करून तुमचा इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, जो काही तुमच्या मागील वर्षाच्या पावतीवर आहे तो. त्या तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पूर्ण टाकला की प्रोसीड टू फॉर्म यावर क्लिक करायचा आहे व यावर क्लिक केले की तुमचा हा पूर्ण फॉर्म इथे ओपन होऊन जाईल. फॉर्म ओपन झाला की खाली यायचं आहे. खाली येऊन इथं कामगाराचे कामाचे स्वरूप ऑल टाईप ऑफ हेल्पर्स असे करायचे आहे व जारी करण्याचे प्रकार म्हणजे तुमच्या 90 दिवसाच्या फॉर्मवर सही शिक्का कोणी दिलेला आहे, तर ग्रामसेवकांनी दिलेला असेल तर तिथे ग्रामसेवक करायचा आहे. जावक क्रमांक टाकायचा आहे. जावक क्रमांक झाल्यानंतर जावक दिनांक टाकायचा आहे. जेव्हापासून तुम्ही कामावर रुजू झालेले असेल तो दिनांक इथे राहील व खाली ग्रामपंचायतीचे नाव टाकायचं आहे. पुढे ग्रामपंचायत जिल्हा व ग्रामपंचायतीचा तालुका निवडायचा आहे. कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायचे असलेले योग्य तालुका केंद्र कोणतं निवडा. तर इथे तुम्हाला कन्नड करायचं आहे व इथे 90 दिवसाचे प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे, जे की तुम्ही अगोदर स्कॅनिंग करून ठेवायचं आहे. व त्यानंतर आता इथे आपण डेट बघू आता कोणती येते तर विजिटसाठी. आता इथे 15 तारीख दाखवते एप्रिलमधली, ही सिलेक्ट केलेली आहे आपण व्हिजिट करण्यासाठी व तिथं जाऊन तुम्हाला बायोमेट्रिकली थंब देणं आहे. त्यानंतर तुमचा फॉर्म हा रिन्युअल होईल. OTP येण्यास थोडा वेळ घेतो कारण साईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे. OTP आला आहे. आता व्हॅलिडेट OTP करू आपण. जी आपण डेट घेतली होती ती आता फुल झालेली आहे. आपल्याला आता दुसरी डेट घ्यावं लागेल. पहिले आपण 15 घेतली होती ते आता 16 घेऊ. परत सेव्ह म्हणून सेंड OTP वर क्लिक करायचं आहे. परत OTP जाईल. तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP जाईल. हा OTP आला की OTP टाकायचा आहे. व्हॅलिडेट OTP हा झाला आहे तुमचा अर्ज सेव्ह. व एक पावती निघेल. ती पावती घेऊन तुमच्या तालुका स्तरावर कामगार कल्याणचं ऑफिस आहे तिथं ती पावती घेऊन जायचं आहे व बायोमेट्रिक थंब द्यायचा आहे.